हम नीतीश राणे को देख लेंगे, अरे वो 1.5 फुटिया हमका क्या करेगा। अरे तुम्ही अगर 1.5 फुटिया बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी 7 फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा। 7 फूट होताना तुझा त्या अफजल काय होता, अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला। तुम्ही काय मोजता आमच्या उंची, या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही, एवढे हालत करून तुम्हा लोकांना परत पाठवेल। उगाच आमच्या नादी लागायचं नाही। तुम्हाला तुमच्या मस्जिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं झोंबलं, तर काल भिवंडीमध्ये काय झालं, कालची गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्तान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे, त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची। तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली, आपल्या मूर्तींवर दगड आणि चप्पल मारली गेली। आता चालतं का हे मस्जिदीतून या गोष्टी करणं? या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाम मध्ये? अरे आम्ही नुसतं काय बोललो, तुमचा धर्म ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून अगर कोण चुकीचं हे जिहादी डोक्याचे काटे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील, त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील, तर त्या मस्जिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत कधी थांबवणार, हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे। काय झालं आमच्या विशालगडच्या काळात? विशालगडचं जेव्हा आंदोलन झालं, गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारात ना, तेव्हा दगड आणि हत्यार कुठून घेऊन आले? तेव्हा दगड आणि हत्यार हे मस्जिदीतून बाहेर घेऊन आले। विचारात त्या लोकांना खरं आहे काय खोटं आहे? मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल, तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत असाल, आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल, तर आम्ही काय तुमची काही वर्षाची शेवटची ईद आली का रे? परत ईद येणार नाही?